ज्ञानाचा मावळा युगाची पहाट श्वासात नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मुंडे ग्राफिक्स. आजचा व्हिडिओ खूपच भारी आणि खतरनाक झाला आहे, ते तुम्ही बघितलाच असेल. तर तो कसा एडिट करायचा ते तुम्हाला सांगतो. आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आजचा व्हिडिओ इम्पोर्ट करायला काय प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ बघून घ्यावे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. चला तर भावांनो, बिटबुकमार्क इम्पोर्ट करून घेतली. बिटबुकमार्क प्रीसेटला टच करून बिटबुकमध्ये यायचं. नंतर मी तुम्हाला एक फोटो दिला किंवा तुमचा फोटो घेऊ शकता. एक फोटो ॲड करू. 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया आणि त्याची लेंथ फुल करून घेऊ. लेंथ फुल केल्यानंतर आता प्रत्येक बीटमध्ये एकदा कट करून घेऊ. चला तर आता कट करून घेऊ. भावांनो, सगळे फोटो प्रत्येक बीटमध्ये कट करून घेतले. आता 1 नंबर 0.0 सेकंदापाशी येऊन मी एक शॅडो दिला आहे तुम्हाला. ते शॅडो ॲड करून घ्यायचा. पहिल्यांदा शॅडो घ्यायचा, त्याला वर घ्यायचं, ॲडजस्ट करायचं, वर घ्यायचं थोडं आणि त्याला पहिल्या बीटमध्ये संपूर्ण लावून द्यायचा. 9.12 आणि नंतर 0.0 सेकंदापाशी येऊन एक पहिला PNG दिला आहे. तर PNGला असं वर घेऊन ॲड करून घ्यायचं आणि त्याला आपण 9.22 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं. आता 9.23 सेकंदापाशी येऊन प्लस चिन्हावर जाऊन एक कमिंग सून 2025चा एक PNG दिला, तर त्याला ॲड करून घ्यायचं. त्याला असं मुव्हमेंट ट्रान्सफरमधून थोडं बारीक करायचं आणि इथं असं फिट करून घ्यायचं आणि याला फुल करायचे 19.1 सेकंद. आता आपला व्हिडिओ 90% तर तयार झाला. आता राहिला आहे 10%. तर इफेक्ट लावायचे. पहिल्यांदा इफेक्ट लावण्यासाठी सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये गेलं की पहिला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा फोटो. नंतर बिटबुकमार्क प्रीसेटमध्ये येऊन पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर ते कसा, फोटो टच करायचे, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटवरून पेस्ट इफेक्ट करायचा. नंतर एकदा सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं, 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. कॉपी ऑल इफेक्ट करायचे. नंतर बिटबुकमार्क प्रीसेटमध्ये येऊन 2 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर तसंच चला आता सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जाऊ. 3 नंबरचा फोटो टच करू, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरून इफेक्ट कॉपी करून घेऊ. इफेक्ट कॉपी केला. आता बिटबुकमार्क प्रीसेटमध्ये येऊन 3 नंबरच्या फोटोवर जायचं. 3 नंबरच्या फोटोवर टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि 3 डॉटवरून पेस्ट इफेक्ट करायचं. एकदा सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं, 4 नंबरचा इफेक्ट फोटो टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटवरून कॉपी ऑल इफेक्ट करायचं. इफेक्ट कॉपी केले की बिटबुकमार्क प्रीसेटमध्ये येऊन 4 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. नंतर आता सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं, शेवटचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. कॉपी ऑल इफेक्ट केले की बिटबुकमार्क प्रीसेटमध्ये येऊन शेवटच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. भावांनो, आता आपला 99% तर व्हिडिओ कंप्लीट झाला. आता मी तुम्हाला आधी एक निळी पट्टी दिली ती, त्या निळ्या पट्टीला लॉंग प्रेस करून सगळ्यात वर घ्यायचं.
सगळ्यात वर घेतल्यानंतर आता आपला 100% व्हिडिओ तर कम्प्लीट झाला. आता एक्सपोर्ट कसं करायचं, तर वर सेटिंगच्या बाजूला चौकोन आहे, त्या चौकोनवर दाबायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं. भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.